दादागिरीची। उद्योग क्षेत्रामध्ये शिरलेली दादागिरी हीच पुण्याच्या विकासामधला सगळ्यात मोठा अडथळा असल्याचं खळबळजनक वक्तव्य खुद्द मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोरच त्यांनी हे वक्तव्य केलं। फडणवीसांचा रोख नेमका कुणावरती याची आता चर्चा सुरू झाली आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महानगरपालिका उद्योग नगरी म्हणून ओळखल्या जातात, मात्र गुंतवणूकदारांवरती आमच्या माणसांनाच काम द्या, आम्हालाच कंत्राट द्या, आम्ही सांगू त्या दरानंच काम द्या असा दबाव टाकला जातो। ही दबावाची मानसिकता जर थांबवली नाही तर पुण्याचा विकास साध्य होणं अशक्य आहे अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी आज कानपिचक्या दिल्या। त्यामुळे पुणे एमआयडीसी मध्ये कोणाची दादागिरी चालते असा सवाल विरोधकांनी विचारला आणि अजित पवार यांच्यावरती निशाणा साधला। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी पुण्याच्या उद्योग विश्वामधल्या दादागिरीच्या संदर्भात नेमकं काय म्हटलंय आणि याविषयी अजित पवार यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली बघूयात। आज पुण्याच्या विकासामधला सगळ्यात मोठा बॉटलनेक जर काही असेल तर दुर्दैवाने या ठिकाणी जी दादागिरी घुसलेली आहे की जी इन्व्हेस्टरला त्या ठिकाणी हा निर्णय करू देत नाही की त्याला काय परवडणार आहे। कुठल्याही पक्षाशी संबंधित असणारे इंडस्ट्रीवाल्यांना जर त्रास देत असतील, काही तिथं अडचणी निर्माण करत असतील तर त्यांच्यावर केसेस दाखल करा, कारवाई करा। 3-4 वेळेला केसेस दाखल करून पण त्यांनी ऐकलं नाही तर त्यांच्यावर मकोका लावा, इथपर्यंतच्या स्पष्ट सूचना तिथं असतात। तर पुण्यामधल्या याच दादागिरीवरून आता विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा टीका केलेली आहे। खरं आहे की तिथं असणारे जे सर्व इंडस्ट्रियलिस्ट आहेत, बिझनेसमन आहेत, फॅक्टरीचे मालक नाही तर मॅनेजर आहेत, काही पक्षाचे लोकल नेते त्यांना भेटून दमदाटी करून आम्हालाच काम दिलं पाहिजे, आमच्याच कार्यकर्त्यांना काम दिलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचा मोठा विषय हा स्क्रॅपचा आहे आणि एक्स्ट्रॉशन सुद्धा तिथं म्हणू शकतो आणि अनेक वर्षांपासून दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। हे पण स्पष्टपणे अजितदादांना बोललेले ते, बाकी काय बोललेले, कारण मी ऐकलं त्यांचं वक्तव्य। ते काही लोक भले दादागिरी करत नसेल पण दादागिरीसारखं त्यांचं वक्तव्य असं ते बोलले। याचाच अर्थ चंद्रकांत दादा तर साधे सरळ व्यक्ती आहे, दुसरे दादा अजितदादाच उरतात, म्हणजे याचाच अर्थ अजितदादांना ते बोललेले। महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना वाटत असेल की पुण्यामध्ये दादागिरी होते आणि त्याच्यामुळे पुण्यात इन्व्हेस्टमेंट येणार नाही, तर मला विनम्रपणे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे, मग तुम्ही काय ऍक्शन घेतली त्याच्यावर? कुणाची दादागिरी होते?